हाय फ्रेंड्स, तर पहा आज ना मला करायचं आहे हॉस्पिटलमध्ये देण्यासाठी टिफिन. 3-4 जण आहेत हॉस्पिटलला. तो पेशंट आलेला आहे आमच्या इथंशी आणि आमचा पण 3-4 जणांचा असं 7-8 जणांचा मला स्वयंपाक करायचा होता. त्याच्यामुळे मी लावलेला आहे कुकर. पालक वरणाचं कुकर लावून घेतलं आणि तिथेच लगेच लावलेलं आहे. तांदूळ दिले टाकून. म्हटलं तांदूळ आणि कुकर होईपर्यंत पालक वरण आपलं पीठ वगैरे लावून घ्यावं, तोपर्यंत होऊन जाईल वगैरे कुकर वगैरे म्हटलं. तर पहा चालू आहे माझं कुकर वगैरे शिजणं आता. आणि माझं झालं होतं कुकर वगैरे शिजून, तर म्हटलं लगेच फोडणी पण लगेच करून घ्या. पण माझं समर्थ आहे झोपून आहे तोपर्यंतच करावं लागतात कामं वगैरे. आणि बाहेर पाऊस पण चालू आहे. म्हटलं पटपट करून घ्यावं आणि थोडंसं पाऊस वगैरे कमी झाला की लगेच पाठवून द्यावं हॉस्पिटलला टिफिन. तर म्हटलं घ्यावं पालक वरणाला फोडणी. तर दुसरं तर काही झालं नाही, कारण 7-8 जणांचा टिफिन करायचा होता आणि तेवढी काही भाजी नव्हती माझ्याकडे. तर म्हटलं चला पालक वरणच होऊन जाईल आज. तर काही फरक पडत नाही पालक वरण दिलं तरी. आणि आमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी सर्वांसाठी मी पालक वरणच बनवलेलं आहे. तर घेतली फोडणी वगैरे करून, लाल मिरच, चटणी, हळद वगैरे, मीठ वगैरे सर्व घेतलं टाकून आणि दिली फोडणी. आणि वरून टाकली मी कोथिंबीर. तर पालक वरण झालेलं आहे रेडी. काय टाक तर लगेच म्हटलं घ्यावं पोळ्याही करून. म्हटलं पोळ्या वगैरे करून घ्यावं, पहिले त्यांच्याच पोळ्या वगैरे करून घ्यावं म्हटलं आणि टिफिन वगैरे पॅक करून देता येईल. पहिले अर्ध्या पोळ्या वगैरे करून घेता येईल. आणि माझ्या भावाला म्हटलं तू पण जेवण करून घे, कारण त्यालाही टिफिन दिल्यानंतर माझ्या मामाच्या घरी जायचं होतं झोपायला. माझ्या मामाच्या घरी कोणी नसल्यामुळे. तर तोही जेवण वगैरे करत होता तिथे बसून माझ्यापाशी आणि म्हणत होता की मी लगेच टिफिन नेऊन देईल तिकडून तिकडे आणि तिकडून तिकडे मामाच्या इकडे चालायचं. तर म्हटलं हो ठीक आहे. तर पहा टिफिन वगैरे पॅक केला आहे आणि तोही करत होता पोळ्या वगैरे पॅक. तर पोळ्या वगैरे पॅक केल्या आणि म्हटलं घेऊन जा.